नमस्कार. आजच्या या पांडुरंगमयी वातावरणात कुणीतरी खूप सुंदर कविता मला पाठवली, तीच सादर करते. विठोबा ही रुक्मिणीला खूप कामे सांगतो, विठोबा ही रुक्मिणीला खूप कामे सांगतो आणि तिच्यावर थोडा रुबाबही गाजवतो. सकाळीच म्हणाला विठोराया, रुक्मिणी आज नीट कर सडा सारवण, रुक्मिणी आज नीट कर सडा सारवण, आपल्याकडे येणार सर्व भक्तजण. विठोबा म्हणतो रुक्मिणीला, भक्तांची विचारपूस जरा आगत्याने कर. अगं हेच तर आहे त्यांचं माहेर घर. विठोबा म्हणतो, जनीची कर न तू बेणीफणी, अगं एकटी आहे ती, तिला या जगी कुणी नाही. रुक्मिणी उद्या तर घाल तू पूर्णावरणाचा घाट, रुक्मिणी उद्या तर घाल तू पूर्णावरणाचा घाट, उद्या आहे बार्शीच्या भगवंताच्या स्वागताचा थाट. एका मागोमाग एक सूचना ऐकून रुक्मिणी आता रुसली आणि रागा रागाने जाऊन गाभाऱ्याबाहेर बसली. सारखंच यांचं आपलं भक्त आणि भक्त, मी काय आहे कामालाच फक्त. भोवती तर यांच्या सारखा भक्तांचा मेळा, भोवती तर यांच्या सारखा भक्तांचा मेळा, काय तर म्हणे विठुले कुरवाळा. भक्तांनाही काही माझी गरज नाही, भक्तांनाही काही माझी गरज नाही, कारण तोच त्यांचा बाप आणि तोच त्यांची आई. कधीतरी माझीही कर जरा चौकशी, भक्तांच्या सरबराई गंदीनं जराशी. आता मुळी मी जातेच इथून, आता मुळी मी जातेच इथून, बाहेर जाऊन बघते गंमत तिथून. आता तरी याला माझी किंमत कळेल आणि मग हळूच नजरीकडे वळेल. विठू जरी आहे साऱ्या भक्तांची माऊली, विठू जरी आहे साऱ्या भक्तांची माऊली, भगवंताच्या मागेही असते लक्ष्मीची सावली, भगवंताच्या मागेही असते लक्ष्मीची सावली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.